सांगलीलाच. रात्री उठल्यानंतर वॉशरूमला वगैरे त्यांनी बाहेर पडला. तर एक लहान बाळ पळत पळत चाललं आहे रडत, आणि एक बाई त्या बाळाच्या पुढे पुढे एकदम तावत चालली आहे. एक काळजीपोटी त्या बाईला आवाज दिला की अगं तुझ्या बाळाला उचलून घे, रडतं येते. ती बाई मिली सेकंड्समध्ये काकूंच्या चेहऱ्याच्या इथं होती, तिचा फेस. आणि तिच्या तोंडातनं एकच वाक्य निघालं की बापरे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मला इयर नाही आठवत मला एक्झॅक्टली, पण मी ती गोष्ट आपण जेव्हा आपले मोठे जेव्हा ती गोष्ट सांगतात, एखादी गोष्ट असेल हॉरर, तर आपण ती गोष्ट इमॅजिन करायला लागतो. आणि ती इमॅजिन केल्यानंतर मी ऑलमोस्ट 2 दिवस मी शांत होतो की कसं हे शक्य आहे. आणि तेव्हा आमचं आय गेस काकूंचं नवीन लग्न झालं होतं. म्हणजे खूप वर्ष आधीची गोष्ट आहे. खूप वर्ष आले असतील आता त्याला, ऑलमोस्ट लाईक आय विल से 90sच्या आसपासची गोष्ट असेल ही. लग्न नवीन झालं होतं. आणि तेव्हा कसं वॉशरूम वगैरे काही सोय नव्हती, बाहेरच काय असेल ते. मग रात्री अराऊंड 2-2:30 वाजले असतील. टायमिंग पण स्पेसिफिकली नाही सांगता येत, कारण त्याला तर मी ही गोष्ट ऐकली असेल जेव्हा मी 8वी-9वीत असेल तेव्हा ऐकली होती मी गोष्ट. तेव्हापासून ती अजून डोक्यात तशीच कॅप्चर्ड आहे माझ्या. मग रात्री उठल्या, नवीन लग्न, रात्री उठल्यानंतर वॉशरूमला वगैरे त्यांनी बाहेर पडल्यानंतर त्यांचं वॉशरूम वगैरे त्यांनी केल्यानंतर आपलं जे गावचं घर आहे, गावच्या घराचं कसं आहे की हा जो आपला सोफा आहे, ह्या सोफ्याचा हाईटचा एक कट्टा आहे. आणि असं मानतात आपल्या घरातले की आपलं जे कुलदैवत आहे ते वन ऑफ द मोस्ट पॉवरफुलमध्ये येतं. सिद्धनाथ आणि विटलाई देवी म्हणतो आम्ही त्यांना. तर ते वन ऑफ द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट कुलदैवतांमधले एक आहे. इवन तो असं म्हणतात की आपल्या घरी चोरीही होऊ शकत नाही त्यांच्या आशीर्वाद. ते असतात तिथे प्रेझेंट असतात. तर एक अख्खी खोली त्यांच्यासाठी, त्यांचं अख्खं मंदिर आहे, ते पूजा वगैरे सगळं ते. मग त्या कट्ट्यावरती येऊन असं उभा राहिला, आणि पाठीमागून त्यांना एक लहान बाळ असं रडत पळताना असं त्याला आवाज आला. रात्री 2-2:30. कोणाला? काकींना आवाज आला, आणि काकूंनी असं वळून पाहिलं तर एक लहान बाळ पळत चाललंय रडत, आणि एक बाई त्या बाळाच्या पुढे एकदम तावत चालली आहे, आणि ते बाळ तिच्या मागं पळत आहे. तर काकूंनी आउट ऑफ लाईक एक काळजीपोटी त्या बाईला आवाज दिला की अगं तुझ्या बाळाला उचलून घे, रडतं येते. तर आपल्याला पापणी बंद आणि उघडायला किती वेळ लागतो? मिली सेकंड्स. हां. ती बाई मिली सेकंड्समध्ये काकूंच्या चेहऱ्याच्या इथं होती, तिचा फेस. आणि तिच्या तोंडातनं एकच वाक्य निघालं की आज त्या कट्ट्यावर उभी आहेस म्हणून वाचलीस. जर कट्ट्याच्या खाली असतीस, बाळासोबत तुलाही घेऊन गेलो असतो. बापरे. कोण होती ती बाई? काहीच नाही, ठाव ठिकाणं कोणालाच नाही त्या गोष्टीचं. आता कसं आहे, गावचं घर आपलं असं आहे की गावच्या घराच्या बरोबर समोरचे 2 घर आहेत, दोन्ही घरं पडलेली आहेत. असं म्हणतात की एक घर आहे, त्या घरातनं लहान बाळाचा रडलेला आवाज येतो रात्री. आणि आम्ही असं आहोत की मी झाला, काकांचा मुलगा झाला, माझे 2 भाचे आहेत. त्या टाईमला आमचं असं होतं की आम्हाला बघायचं आहे ती स्टोरी खरी आहे का. आणि आम्ही अशी रात्रभर आम्ही जागून होतो. दरवाजाला एक छोटंसं होल आहे, त्या होलमधून बाहेरचं सगळं दिसतं. तर आमचं असं होतं की बघूया दिसतंय का काही.
रात्रभर आम्ही होतो, पण असं काहीच दिसलं नाही आम्हाला, जसं आम्ही ती स्टोरी ऐकली होती तशी.